Hello, good morning, all of you. मागच्या वेळेस आपण काही कन्सेप्ट अर्थक्वेक रेजिस्टंटचे बघितले होते आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की IS 13920 आणि IS 1893 याचा काय रोल आहे आणि बीम कॉलम किंवा फुटिंगमध्ये कशा प्रकारे त्याचं रेन्फोर्समेंट असायला हवं, कशा प्रकारे स्टिरप्स असायला हवेत, ट्रान्सव्हर्स रेन्फोर्समेंट कशा प्रकारे प्रोव्हाइड करायला पाहिजेत. आणि हे आपण का बरं करतो? कारण की डक्टिलिटी आपल्याला पाहिजे असते म्हणून. ब्रिटलनेस नको. लवकर कोणती पण बिल्डिंग तुटायला नको. आणि ब्रिटलनेसच्या विरुद्ध म्हणजे डक्टिलिटी ज्याला म्हणतो आपण, तर हा डक्टिलिटी जो पार्ट आहे, तर यासाठीच आपण वेगळे रेन्फोर्समेंटचे जे क्रायटेरियाज आहेत IS कोडनुसार IS 1893 आणि IS 13920 याप्रमाणे आपण बघितले होते. तर डक्टाईल डिटेलिंग आपण बघितलेत की डक्टाईल डिटेलिंग कशासाठी आवश्यक राहते, त्याचा काय फायदा आहे आणि बीम कॉलम जॉईंट बीममध्ये कॉलममध्ये कशा प्रकारे ते प्रोव्हाइड करायचे. तर असं जसं आता रेन्फोर्समेंट किंवा बीम कॉलम जॉईंट हा क्रुशल असतो किंवा एखादा जर समजा अर्थक्वेक किंवा काही सिस्मिक ॲक्टिव्हिटीजमुळे जर काही नुकसान व्हायचं जर असेल तर ते या बीम कॉलम जॉईंटवरती सर्वात क्रुशल पार्ट असल्यामुळे इथे होऊ शकतो. आणि इथे काय काय आपल्याला कोणकोणते रेन्फोर्समेंटचे क्रायटेरिया आपल्याला पाहायचे आहेत. तर जसं की रेन्फोर्समेंट जे आहे डायगोनल क्रॅकिंग, डायगोनल क्रॅक्स डेव्हलप नको व्हायला आणि क्रशिंग नको व्हायला. कारण की या अर्थक्वेकमध्ये RC फ्रेम स्ट्रक्चरमध्ये डायगोनल क्रॅकिंग आणि क्रशिंग ऑफ द कॉन्क्रीट हा जो पार्ट आहे किंवा हे जे फेल्युअर पॅटर्न आहे, हे फेल्युअर पॅटर्न आपल्याला बघायला मिळतं. तर जर आपल्याला हे डायगोनल क्रॅकिंग किंवा क्रशिंग हे जर समजा आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल, तर त्या केसमध्ये लार्ज कॉलम सायझेस हे एक अल्टरनेटिव्ह सोल्युशन आहे. म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू बीम तुम्ही काय करताय की बीमला अकोमोडेट करण्यासाठी किंवा कॉलमची जी साईज आहे ती कॉलमची साईज तुम्ही थोडी जास्त देऊन दिली, तर त्या केसमध्ये आपण म्हणणार की हे लार्ज कॉलम्स आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामध्ये जे टाईज असतात कॉलममध्ये किंवा कॉलम्सला, सपोज हा जर कॉलम आहे आणि इथे हा रेन्फोर्समेंट, हा एक रेन्फोर्समेंट, हा रेन्फोर्समेंट आणि याला जॉईन करतो, तर ते आपण टाईजने जॉईन करतो आणि ते क्लोज लूप असणं आवश्यक असतं. जसं आपण याच्या आधी पण बघितलं होतं की ज्यामुळे कॉन्क्रीट आणि जे स्टील आहे यांचं बॉन्डिंग चांगलं राहील. आणि त्या व्यतिरिक्त जसं आता शिअर फोर्सला रेजिस्ट करण्याचं सुद्धा काम या टाईजने केलं जातं. त्याच्यानंतर इंटरमिजिएट कॉलम बार्स. इंटरमिजिएट कॉलम बार्स म्हणजे आता हे आउटर बार्स झालेत आणि त्याच्या मधातले जे बार्स आहेत तर ते सुद्धा आपण प्रॉपर लूप्सनी किंवा प्रॉपर टाईजनी आपल्याला ते प्रोव्हाइड करणं आहे.
सो या प्रकारे म्हणजे हे जे जे काही रेन्फोर्समेंट आहे, व्हर्टिकल रेन्फोर्समेंट किंवा जे कंटिन्युअस रेन्फोर्समेंट आपण प्रोव्हाइड करतो कॉलममध्ये, आउटर बार्स, इनर बार्स, इंटरमिजिएट कॉलम बार्स, तर ते डायगोनल क्रॅक किंवा क्रशिंग ऑफ कॉन्क्रीट याला प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. IS 13920 नुसार ट्रान्सवर्स लूप्स जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो तर त्याचे काही क्रायटेरियाज आहेत. IS 13920 नुसार काही क्रायटेरियाज आहे त्याचे, आणि प्रॅक्टिसमध्ये किंवा आपण जे केज रेन्फोर्समेंटचं जे केज राहतं तर ते लॉन्जिट्युडिनल बार्स आणि स्टिडअप्स हे प्रॉपर आपण ते देतो. तर सपोज की आता हे पाहतोय आपण, हे क्लोज लूप स्टील टाईज इन बीम कॉलम जॉईंट. बीम आणि कॉलमचं जे जॉईंट असतं तर त्या बीम आणि कॉलमच्या जॉईंटमध्ये ह्या क्लोज टाईज, म्हणजे जेणेकरून इथे काही प्रॉब्लेम नको यायला किंवा काही फेल्युअर नको यायला, तर त्यामुळे हे बघा, हे जे टायर एन्फोर्समेंट आहे, स्टिडअप्स आहे किंवा स्टिडअप्सचं दुसरं नाव टाईज, तर इंटरमिजिएट कॉलम बार्स, जसं आता आपण म्हणालो होतो याच्या आधी की हे आउटर बार्स आहेत, हे आउटर बार्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये इंटरमिजिएट कॉलम बार्स. आणि जेव्हा आपण हे टाईज प्रोव्हाइड करतो 135 डिग्रीचा अँगल प्रोव्हाइड करणं आहे, म्हणजे हा जो अँगल आहे 135 डिग्री अशा प्रकारे येईल. तसाच हा 135 डिग्री या प्रकारे येईल. आणि ही जी लेंथ आहे ही लेंथ 10 टाइम्स डायमीटर ऑफ द टाय. तर हे जे रिकमेंडेशन्स आहेत IS 13920 नुसार, तर ते आपल्याला इथे प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अँकरिंग बीम बार्स. बीम बार्सला अँकरिंग करणं आवश्यक असतं, जेणेकरून जे बीम बार्स असतात जॉईंट रिजनमध्ये हे आपल्याला इम्प्रूव्ह करणं आहे. त्याचा जो जॉईंट आहे किंवा त्याची जी ग्रीप आहे, तर ह्या बीम बार्सची जी जॉईंट ग्रीप जी आहे तर ती इम्प्रूव्ह करणं आवश्यक राहते. आणि बेसिकली सिस्मिक झोन्स जसं सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे टोटल सिस्मिक झोन्स आहेत आपल्या IS 13920 नुसार. आणि जर समजा बिल्डिंग या थर्ड, फोर्थ आणि फिफ्थमध्ये जर असेल तर ॲटलिस्ट बिल्डिंग कॉलम हे कोणत्याही डिरेक्शनमध्ये कमीत कमी 300 mm वाईड असणं आवश्यक आहे. म्हणजे सपोज की या डिरेक्शनमध्ये असो किंवा त्या डिरेक्शनमध्ये असो, तर याची जी लेंथ आहे तर ही लेंथ आणि विड्थ 300 mm मिनिमम असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर लॉन्जिट्युडिनल बीम बार्स जे असतात तर ते प्रॉपरली अँकर्ड होणं आवश्यक आहे कॉलम्समध्ये, जेणेकरून बीम आणि कॉलमचं जे बॉन्डिंग राहील तर ते प्रॉपर बॉन्डिंग राहील. तसंच अँकरेज
किती लेंथपर्यंत आपण प्रोव्हाइड करायचं. जर समजा ग्रेड ऑफ स्टील हे Fe415 असेल तर मिनिमम लेंथ ऑफ अँकरेज हे किती असायला पाहिजे, 50 टाइम्स डायमीटर. 50 टाइम्स डायमीटर. तर जर आपण आता इथे बघितलं याच्यामध्ये, जसं आता तर हे अप्रॉक्सिमेटली 50 टाइम्स बार डायमीटर ही जी लेंथ आहे, ही लेंथ ही या पोर्शनमध्ये या फेस पासून तर या पोर्शन पर्यंत प्रोव्हाइड करायची आहे. त्याच्यानंतर हा बेसिकली नॅरोअर कॉलम आणि वायडर कॉलमचा कन्सेप्ट आहे. म्हणजे बीमची जी विड्थ आहे आणि कॉलमची जी विड्थ आहे, तर त्याच्यामध्ये नॅरो कॉलमपेक्षा बेसिकली जर समजा वायडर कॉलम जर असेल तर हा बेनिफिशियल राहतो, कारण की त्याच्यामध्ये प्रॉपर बीम्स अकोमोडेट होऊन जातात आणि कॉलमची जी स्ट्रेंथ आहे ती प्रॉपरली युटिलाइज केल्या जाते. आणि या बीम कॉलम जॉईंटमध्ये हे आपल्याला फक्त आवश्यक आहे की हे लक्षात घेणं आवश्यक आहे की इथे जर फेल्युअर होतोय, जॉईंट फेल्युअर जर होत असेल तर टोटल स्ट्रक्चरल फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यामुळे आपण इथे जसं म्हणालो की लेंथ ऑफ अँकरेज हे 50 टाइम्स डायमीटर असणं आवश्यक आहे. आणि लेंथ कुठून मोजायची, तर फ्रॉम द फेस ऑफ द कॉलम टू द एंड ऑफ द बार. जसं आता आपण मागच्या फिगरमध्ये बघितलं. समजा कॉलमची विड्थ स्मॉल असेल किंवा कमी असेल आणि बीमचे जे बार्स आहेत तर ते थोडेसे जास्त डायमीटरचे जे असतील, तर त्या केसमध्ये बीमचा जो टॉप पोर्शनचे जे बार्स राहतील तर ते कॉलममध्ये प्रॉपरली जाणं आवश्यक आहे. पण जर समजा स्मॉल विड्थ कॉलम असतील आणि बीम बार डायमीटर हे मोठे असतील तर त्या केसमध्ये काय होतं की ओव्हरहँगिंग बीमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे जो बीम आहे तर तो ओव्हरहँग बीम टाईपमध्ये वाटतं ते, आणि त्या केसमध्ये थोडंसं स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा विकर सेक्शन होतो तो. सो सपोज आपण आता इथे बघतोय की इन केस आता हा जर कॉलम आहे, ओके, हा जो व्हाईट कलरमध्ये मार्क केलेला आहे हा कॉलम आहे आणि हा इकडे बीम आहे. ठीक आहे, आपण क्रॉस सेक्शनल व्ह्यू बघतोय. तर त्या केसमध्ये बीमचे जे बार्स असतील तर ते कॉलमच्या आतमधून आणि स्ट्रेट, ठीक आहे, कॉलमच्या आतमधून जाणं आवश्यक आहे आणि स्ट्रेट जाणं आवश्यक आहे. असे इथे या डायग्राममध्ये आपण बघतोय की बेंट होऊन गेलेले आहेत. तर ते बेंट करणं किंवा कुठे पण प्रॅक्टिसमध्ये जर बेंट होत असतील तर त्या केसमध्ये त्याला पुअर प्रॅक्टिस म्हणतात आणि तसं नको आहे, कारण की तिथे फेल्युअर होऊ शकतं. मग आता हे का बरं बघितलं गेलं, कारण की मागचे जे काही अर्थक्वेक आले त्या अर्थक्वेकमध्ये ज्या प्रकारे बिल्डिंगचं स्ट्रक्चरल कोलॅप्स बघितलं गेलं आणि कुठे कुठे कोलॅप्स झालेले आहेत किंवा कुठे बिल्डिंग्स किंवा बीम कॉलम जॉईंट किंवा कॉलममधले बार्स किंवा बीममधले बार्स हे कशा प्रकारे कोलॅप्स झालेत किंवा ते स्ट्रक्चरली फेल्युअर झालेत. तर हे बघितल्यानंतर हे असं आढळलं की जेव्हा अशा प्रकारची प्रॅक्टिस जर होत असेल की हे जे बीमचे बार्स आहेत तर ते बीमचे बार्स असे बेंड करून आतमधून कॉलममधून घेऊन जात आहे, पुन्हा तिकडे कंटिन्यू करत आहे, तर तेव्हा
फेल्युअर पॅटर्न हे जास्त बघायला मिळतं. तर रिकमेंड केलं जातं आहे की जे कॉलम्स मधून जेव्हा पण कधी बीमचे बार जात असतील आणि मग हे बार्स अकोमोडेट होण्यासाठी तुमचं जर कॉलमची विड्थ जर समजा कमी असेल, बीम आणि कॉलमची विड्थच कमी आहे, तर मग त्या केसमध्ये ते अकोमोडेट कसे होणार? त्या केसमध्ये तुम्हाला एनी हाऊ त्याला बेंड करून घेऊन जाणं आहे. तर बेटर आहे की कॉलमची जी विड्थ आहे, जसं आता इथे दिसतंय की इथे कॉलमची विड्थ आणि बीमची विड्थ ऑलमोस्ट सारखी आहे. या डायग्राममध्ये कॉलमची विड्थ आणि बीमची विड्थ ही ऑलमोस्ट सारखी आहे. बट जो दुसरा ही जी डायग्राम आहे, या डायग्राममध्ये कॉलमची विड्थ ही बीमपेक्षा थोडी जास्त आहे. या पोर्शनमध्ये सुद्धा आणि या पोर्शनमध्ये सुद्धा, म्हणजे इकडे बाहेर त्याची विड्थ जास्त असल्यामुळे प्रॉपर त्याचे जे बीमचे बार्स आहेत ते अकोमोडेट केल्या जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे शियर वॉल. शियर वॉल, तर शियर वॉल म्हणजे काय की एक अशी वॉल की जी ग्राउंडपासून वरच्या टॉप स्टोरीपर्यंत कंटिन्युअसली विदाउट एनी ओपनिंग, कोणत्याच ओपनिंग नाही. ओपनिंग्स म्हणजे काय की जेव्हा एखादा आपण वॉलमध्ये आपण काय करतो की ओपनिंग्स देतो, डुअरसाठी ओपनिंग देतो किंवा विंडोसाठी ओपनिंग देतो. तर त्या ओपनिंग जर समजा आपण अवॉइड केला आणि कंटिन्युअसली RCCची वॉल, RCC म्हणजे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटची जी वॉल असेल ती जर आपण प्रोव्हाइड करत असेल तर त्याला म्हणतात शियर वॉल. नावच म्हणतंय शियर वॉल. कारण जी काही शियर ॲक्शनमुळे फेल्युअर होण्याचा जो पार्ट आहे तर तो पार्ट इकडे अवॉइड केला जातो याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळेच की याचं जे नाव पडलेलं आहे शियर वॉल. आणि शियर वॉलचे जे लोकेशन्स आहेत तर ते लोकेशन्स आपल्याला स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू आयडेंटिफाय करून तिथे प्रोव्हाइड करणं आहे. जसं आता इथे या पोर्शनवरती, या पोर्शनवरती, या पोर्शनवरती, या पोर्शनवरती अशा RCC शियर वॉल्स आपण प्रोव्हाइड केल्या आहेत. म्हणजे या डिरेक्शनमध्ये सुद्धा शियर वॉल तुम्ही दिली आणि या डिरेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही शियर वॉल दिली. जसं आता इथे दिसतंय की या ग्राउंडपासून तर कंटिन्युअसली या टॉप स्टोरीपर्यंत कंटिन्युअसली तिथे काहीच ओपनिंग्स नाहीत, तर अशी वॉल आणि जी RCCची आहे तर त्याला म्हणतो आपण शियर वॉल. थिकनेस, मिनिमम थिकनेस आपण 150 mm प्रोव्हाइड करायची आहे आणि जास्तीत जास्त 400 mm. सो मोस्टली जिथे लिफ्ट असतात तर लिफ्टमध्ये ॲटलिस्ट 3 वॉल्स तरी, जिथे डोअर असेल तर त्या केसमध्ये तो एक जर आपण वॉल सोडली तर त्या 3 वॉल्स ज्या आहेत लिफ्टच्या, त्या 3 वॉल्स ह्या RCC शियर वॉलचं काम करतात. याच्या व्यतिरिक्त जिथे पण स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू आवश्यकता असेल, अर्थक्वेक पॉईंट ऑफ व्ह्यू आवश्यकता असेल, अर्थक्वेक रेजिस्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू आवश्यकता असेल, तेव्हा त्या लोकेशनवरती RCC शियर वॉल आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर हे डिपेंड करतं की प्लॅन कसा आहे, बिल्डिंगचा प्लॅन कसा आहे आणि कशा प्रकारे तो क्रायटेरिया सॅटिस्फाय करतो. पूर्ण त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर आपण त्याच्यावरून काढू शकतो की हां, या लोकेशनवरती, या लोकेशनवरती आपण RCC शियर वॉल जर प्रोव्हाइड केली तर त्याचे रिझल्ट चांगले येतील. आता याच्यामध्ये पहा की अनसिमेट्रिकल लोकेशन ऑफ शियर वॉल नॉट डिझायरेबल. म्हणजे जर समजा आता इथे याच पार्टमध्ये तुम्ही 1, 2 आणि 3 शियर वॉल प्रोव्हाइड केल्या, बट इकडच्या पार्टमध्ये काहीच नाही आहे, इकडच्या पार्टमध्ये काहीच नाही आहे, तर म्हणजे काय झालं आहे, अनसिमेट्रिकल.
सिमेट्रिकली म्हणजे आता तुम्ही या पार्टवरती पण दिलाय शेअर वॉल, या पार्टवरती पण दिलाय, या लोकेशनवरती पण दिली आहे आणि त्याच्यानंतर या लोकेशनवरती सुद्धा दिलेली. तर असे चारही लोकेशनवरती तुम्ही शेअर वॉल्स प्रोव्हाइड केली तर त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की सिमेट्रिकल शेअर वॉल आहे किंवा त्या बिल्डिंगमध्ये आपण सिमेट्रिकली प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अनसिमेट्रिकली म्हणजे लोकेशन जे आहेत शेअर वॉलचे जे लोकेशन्स आहेत तर ते अनसिमेट्रिकल असायला नकोत. पहिल्यांदा शेअर वॉल काय असतं ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जे लोकेशन्स आहेत ते लोकेशन्स आपल्याला आयडेंटिफाय करणं आहे आणि ते सिमेट्रिकली जर असेल तर त्या केसमध्ये म्हणजे अनसिमेट्रिकल असेल तर काय होऊ शकतं तर अनसिमेट्रिकलमुळे ट्विस्टिंग होऊ शकतं, बिल्डिंगची ट्विस्टिंग होऊ शकतं. ट्विस्टिंग ॲक्शन जसं आपण एखादा कपडा जसा पिळतोय, कपडा पिळतो तो आपण कशा प्रकारे पिळतो तो ट्विस्टिंग ॲक्शननी. तर सेम याच्यामध्ये जे आहे तर इकडे अर्थक्वेक फोर्सेस जे असतात तर ते ट्विस्टिंग ॲक्शनमुळे आपल्याला फेल्युअर क्रायटेरिया बघायला मिळतात. ओके. सो शिअर वॉलचं सुद्धा डक्टाईल डिटेलिंग प्रमाणे त्यांचे रेन्फोर्समेंटचे काही क्रायटेरियाज आहेत तर त्या क्रायटेरियाज आपल्याला सॅटिस्फाय करून ते रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करणं आवश्यक राहतं. सो डक्टाईल डिझाईन ऑफ शिअर वॉल की हे जर प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या केसमध्ये IS 13920 आपण हे जे काही पाहतो ते काही डक्टाईल डिटेलिंग हे का बरं आवश्यक आहे आपण बघितलेलं आहे की एखादं स्ट्रक्चर हे डायरेक्टली फेल व्हायला नको. एखादा जर खडू असेल किंवा एखादी पेन्सिल असेल कशी डायरेक्टली तुम्ही जर तोडल्यानंतर ती तुटून जाते, पण एखादा समजा रबर असेल तर रबरला तुम्ही डायरेक्टली बेंड केल्यावरती तुम्ही तोडू शकत नाही. राईट. सो डक्टाईल डिटेलिंग शिअर वॉलमध्ये सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करता येतं आणि त्याचा जो पार्ट आहे तर तो पार्ट IS 13920 मध्ये दिलेला आहे. सो ओव्हरऑल जॉमेट्री कशी असायला पाहिजे तर आता यामध्ये बघू शकतोय की L शेप, U शेप, C शेप या प्रकारचे शिअर वॉल्स सुद्धा राहतात आणि मोस्ट ऑफ द टाइम एलिव्हेटर्स असतात किंवा लिफ्ट असतात तर त्या केसमध्ये आपल्याला या प्रकारचे शिअर वॉल आपल्याला बघायला मिळतं ज्यामध्ये एक जे डायमेन्शन राहतं, एक डायमेन्शन म्हणजे जसं आता आपण याची थिकनेस पाहतोय ॲज कम्पेअर टू थिकनेस त्याची जी लेंथ आहे तर ती लेंथ कम्पॅरेटिव्हली फार जास्त राहते. आणि येस एलिव्हेटर जवळ किंवा लिफ्ट जवळ जेव्हा पण आपण हे वॉल्स प्रोव्हाइड करतोय शेअर वॉल प्रोव्हाइड करतोय तर ते अर्थक्वेक रेजिस्टंटसाठी इफेक्टिव्ह आहे. सो शिअर वॉलमध्ये रेन्फोर्समेंट बार्स कशा प्रकारे प्रोव्हाइड करायचे आता आपण याच्या आधी बघितलं होतं बीममध्ये कशा प्रकारे प्रोव्हाइड करायचे, कॉलम्समध्ये कशा प्रकारे असले पाहिजे. ठीक आहे, बीम कॉलम फुटिंग त्याच्यानंतर बीम आणि कॉलमच्या जॉईंटमध्ये कशा प्रकारे असायला पाहिजे, लॉन्जिट्युडिनल बार्स, स्टिरप्स किंवा टाईज इन कॉलम हे आपण बघितले. तर त्याच प्रकारे RC शिअर वॉल जर असेल तर RC शिअर वॉलमध्ये कशा प्रकारे रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायचे तर
ओके. एनिवेज आज तसेच पार्टिसिपेंट्स कमी आहेत आणि आफ्टर एक वीकच्या आठवड्यानंतर तुम्ही पहिलं लेक्चर अटेंड करताय. ओके. सो डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण एकदम जास्त बंबार्डिंग न करता आपण इकडे स्टॉप होऊन जाऊ आणि पुढचा जो पार्ट आहे जसं शेअर वॉलमध्ये कशा प्रकारे रेन्फोर्समेंट बार्स प्रोव्हाइड करायचे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. फाईन. सो तुम्ही डायरेक्टली चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमचे नाव आणि रोल नंबर टाईप करून टाका आणि ॲज अ अटेंडन्स मार्क करा. काही डाऊट असेल तुमच्या याच्यावरती तर तुम्ही सांगू शकता, विचारू शकता, काही प्रकार नाही. अटेंडन्स मार्क करून तुम्ही क्लास लीव करू शकता. थँक्यू.